नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? तर आज आपण महाराष्ट्रातली फेमस किंवा इकडे खानदेशात आवर्जून केली जाणारी ही भाजी आहे, म्हणजेच डुबुक वड्यांची भाजी। अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते। भाजी नसेल तर आपण झटपट बनवू शकतो। जास्त लोक असो कमी असो तर ही भाजी आपण ऑप्शनला ठेवू शकतो। तर इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं, त्याचे काप केले, 2 कांदे लांबसर कापून घेतले आणि 1 टोमॅटो। गॅसवर तवा ठेवला, त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि खोबरं जे आहे सुकं खोबरं ते थोडंसं भाजून घ्यायचं। इथे तुम्ही खोबऱ्याचा किस पण वापरू शकता 3-4 चमचे। तर इथे मी सुकं खोबरं असे काप करून ते मस्त सोनेरी रंगावर भाजून घेत आहे। बघा, मस्त असा रंग बदलतो आणि खोबरं पटकन जळतं, त्यामुळे सतत हे खालीवर करत परतत राहायचं आहे। खोबरं परतून झालं की खोबरं आपण काढून घ्यायचं आहे। बघा, आता खोबरं एका प्लेटमध्ये मी काढून घेते। त्यानंतर इथे 2 कांदे घेतले होते मध्यम आकाराचे, ते लांबसर कापून घेतले आणि थोडंसं तेल टाकलं त्यावर आणि कांदे आपल्याला मस्त असे सोनेरी रंगावर परतायचे आहे। सतत खालीवर करायचे, कांदे सोडून द्यायचे नाही। तर बघा, मस्त कांदे आपण सोनेरी रंगावर परतत आहोत। तर इकडे खानदेशामध्ये ना चुलीमध्येही कांदे भाजले जातात, कांदा खोबरं, त्याची अजूनच वेगळी छान चव येते अजून। तर बघा, कांदा असा छान असा तपकिरी झालेला आहे, डाग पडलेले आहे। आता यामध्येच आपण 1 टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकणं ऑप्शनल आहे, पण छान लागते भाजीला, चव छान येते। टोमॅटो पण आपण 2 मिनटं भाजून घ्यायचा आणि गॅस बंद करून हे सगळं थंड करून घ्यायचं थोडं। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 इंच आलं, 12 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली। खोबरं आणि कांदा टोमॅटो हे भाजलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं, 1-2 चमचे, आणि वाटायचं आहे। नंतर मग आपल्याला पुन्हा झाकण काढून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्याचं मिक्स करायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं 2-3 चमचे आणि हे असं बारीक वाटून घ्यायचं आहे। खूप छान असं बारीक वाटण तयार करायचं। त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, 4 ते 5 पळी तेल टाकायचं। तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि त्यानंतर हे वाटण तयार केलेलं मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं। आणि आता हा जो मसाला आहे, वाटण आहे, हे तेल सुटेपर्यंत आपण परतवायचं। छान तेल सुटतं, मध्यम ते आचेवर आपल्याला हे सतत परतायचं आहे। तर बघा, मस्त मसाला असा तेल सुटत आहे, खूप मस्त असा हा तयार होतो। बघा, तेल सुटलेलं आहे। आता इथे मी पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचा घरगुती काळा मसाला आणि 2 चमचे धना पावडर वापरत आहे। यामध्ये हे सुके मसाले टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकतात, कांदा लसूण मसाला किंवा एव्हरेस्टचा गरम मसाला वापरू शकतात। तर हा मसाला आपण परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकलं मी, जेणेकरून हा लागायला नको आणि छान तेल सुटेपर्यंत मग परतल्या जातो। आता मी इथे कंटिन्यू 5-7 मिनटं हा लो फ्लेमवर मस्त मसाला शिजून घेत आहे, छान तेल सुटेपर्यंत। तेल छान सुटत आहे बघा आता। आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपण 3 ते 4 ग्लास पाणी टाकायचं। तुम्हाला किती भाजी करायची, घट्ट पातळ कशी आवडते, आणि पाणी इथे शिजण्यासाठी हे वेगळं आपल्याला थोडं एक्स्ट्रा टाकावं लागतं, खूप पातळ करायचा नाही हा रस्सा। तर बघा, अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे उकळायला बाजूला ठेवायचं। तोपर्यंत एका बाउलमध्ये 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे पाव चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायची, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा हिंग। त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेऊया। मस्त असं आता हाताने मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत हे आपल्याला बेसन भिजून घ्यायचं आहे। खूप घट्टणी आणि खूप पातळणी अशी मध्यम ठेवायची, भजीच्या पिठाच्या पेक्षा थोडंसं जरा घट्टसर। तर असं हे छान मिक्स करून फेटून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव होतं आणि 2-5 मिनटं तसंच ठेवायचं। त्यानंतर इकडे बघा, आमटीला छान उकळी आलेली आहे। आमटी जेव्हा उकळत असली तेव्हाच यामध्ये आपण डुबुक वडे टाकायचे, थंड आमटीत डुबुक वडे टाकायचे नाही। इथे आपण एकदा ढवळून घेतलं, छान मध्यम गॅस केला आणि उकळी कंटिन्यू येत आहे। आता इथे हाताने असे हे डुबुक वडे तोडायचे आहे, जे आपण बेसन भिजून ठेवलं आहे त्याचे छोटे छोटे असे गोळे तोडायचे।
सगळे असे हे डुबुक वडे आता आपण तोडून घ्यायचे यामध्ये उकळत्या आमटीमध्ये, म्हणजे हे छान शिजले जातात आणि पसरत नाही, छान गोलाकार घेऊन हे शिजले जातात। सगळे डुबुक वडे अशा पद्धतीने मी तोडून घेत आहे बघा। तर यामध्ये भरपूर असे डुबुक वडे तयार होतात एवढ्या बेसन पीठमध्ये। इथे मी साधारण 3 व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे। 3 ते 4 व्यक्ती आरामशीर एवढ्या भाजीमध्ये जेवण करतात। तर इथे सगळे डुबुक वडे आता तोडून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता आपल्याला ही भाजी जी आहे मस्त 8-10 मिनटं शिजवायची आहे मध्यम आचेवर। तर इथे मी आता ही भाजी शिजून घेणार आहे छान अशी आणि मस्त गरमागरम ही भाकरी भाजी खायची किंवा चपातीसोबत भातासोबत खायची। खूप छान लागते ही भाजी आणि भरपूर असे अचानक पाहुणे आले, भाजीला काही नसेल तर तुम्ही ही डुबुक वड्याची झटपट भाजी बनवू शकतात। बनवायलाही सोपी आहे, खायलाही खूप चविष्ट आहे। भाजी शिजून होते मस्त छान, तेलाचा तवंग पण येतो आणि दिसायलाच बघा किती सुंदर झालेली आहे। पारंपरिक रेसिपी आहे आपली ही, आवर्जून केली जाते। तर इथे ही भाजी बघा छान तयार झालेली आहे आपली। आपण चेक करून घ्यायचा हा डुबुक वडा शिजलेला आहे का। 10 ते 12 मिनटात छान शिजतो। छोटा आकाराचा असला तर खूप मोठे करायचे नाही। इथे तुम्हाला जास्त वडे आवडत असतील डुबुक वडे तर जास्तही टाकू शकतात। भाजी इथे तयार आहे, गॅस बंद करूया। वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम ही खायला घ्यायची। तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।